विधात्याने सृष्टीची निर्मिती करत असताना अतिशय सुंदर अतिशय छान सृष्टीची निर्मिती केलेली आहे। आपण ज्या दृष्टीने पाहतोय ना त्या सृष्टीकडे तशी आपल्याला ती सृष्टी दिसत असते। खरं तर जीवनाचा प्रवास करत असताना कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही वस्तूचा आपण मालक म्हणून कार्य करता कामा नये, कारण आपण मालक नाहीत, आपण प्रवासी आहोत। ज्या वेळेला मालक म्हणून कार्य करायला जातो ना त्यावेळेला सगळ्या प्रकारचं दुःख आपल्याला सहन करावं लागतंय। खरं तर प्रवासी म्हणून ज्या वेळेला आपण कार्य करतोय ना त्यावेळेला सुख प्राप्त होत असतो। काय विशेष आहे ना, रस्त्याचा प्रवास करत असताना तो प्रवास कधी एकदाचा संपतोय याची प्रत्येक जण वाट पाहत असतो, पण मात्र जीवनाचा प्रवास करत असताना तो प्रवास कधीच संपू नये असं प्रत्येकाला मनापासून वाटत असतंय। एक स्मरणात ठेवा, या सृष्टीचे आपण मालक नाहीत, प्रवासी आहोत आणि कधीही कोणत्याही वेळेला कोणत्याही दिवशी आणि कुठेही थांबायची वेळ येणार आहे। तो थांबा तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही, फक्त एवढं स्मरणात ठेवा कुठेतरी थांबायचं आहे। एवढं स्मरणात ठेवून जर आपण प्रवास केला तर जीवनाचा प्रवास सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही। रामकृष्ण हरी।